Hi everyone, once again welcome back to Vishakha Cooks. ग्रीन चिकन मसाला किंवा हिरव्या वाटणातलं चिकन करून आज आपण नॉन व्हेजिटेरियन्सना खुश करूया. चला तर मग. साधारण 750 ग्रॅम चिकन घेऊन त्याला तेल, मीठ, हळद आणि आलं लसणाची पेस्ट लावून 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं होतं. मिक्सी जारमध्ये साधारण 2 वाट्या कोथिंबीर, अर्धा वाटी पुदिना, 8-10 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी लसूण पाकळ्या, त्याचबरोबर पाववाटी आले, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप यांची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली होती. पॅनमध्ये थोडं जास्तीचं तेल घेऊन त्यावर लवंग, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलची, हिरवी वेलची, तेजपत्ता यांना ॲड करून घेतलं होतं. त्यांचा मंद सुगंध आल्याबरोबर त्यात मी 4 उभे पातळ चिरलेले कांदे व ते लवकर ब्राऊन होण्यासाठी मीठ ॲड करून परतवून घेतलं होतं. कांदे छान ब्राऊन रंगावर आल्याबरोबर त्यात मी 3 मोठे बारीक चिरलेले टोमॅटोही ॲड करून घेतले होते. टोमॅटो लवकर विरघळण्यासाठी त्यात मी थोडीशी हळदही घालून घेतली होती. तेल सुटल्याबरोबर मी त्यात 4 चमचे दही फेटून घातलेले आहे आणि हे सगळं अगदी मंद गॅसवर छान परतवून घेतलं आहे. त्यालाही पुन्हा तेल सुटल्याबरोबर मी आपलं तयार केलेलं हिरवं वाटण आपल्या तयार टोमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये घालून घेतलं आहे. ह्या सगळ्या मसाल्याला अगदी स्लो फ्लेमवर अगदी पेशन्स ठेवून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यामुळे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल. मसाल्याला तेल सुटले की फायनली आपल्याला ह्याच्यात चिकन ॲड करून घ्यायचे आहे आणि तेही व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. पाव चमचा हळद, 2 चमचे धणेपूड, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, मीठ आणि 1 चमचा साखर आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आमच्याकडे चिकनपेक्षा बटाटे आवडीने खाल्ले जातात, त्यामुळे मी ह्याच्यात 1 बटाटा घातला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीही चालणार आहे. सोबतच आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला स्लो फ्लेमवर छान शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल मी लाल तिखटाचा इथे अजिबात वापर केला नाही आहे, कारण आपण इथे हिरवं चिकन करतोय. ह्या चिकनला तिखटपणा फक्त आणि फक्त आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि गरम मसाला ह्याने येणार आहे. सो मी त्यांची क्वांटिटी इथे जास्त वापरली आहे. घाबरू नका, साखरेने ग्रेव्ही अजिबात गोड होणार नाही, फक्त चवी बॅलन्स होणार आहे आणि एक छान चव आपल्या ग्रेव्हीला येणार आहे. अधूनमधून चिकन शिजलं आहे का बघत राहायचं आहे आणि एकदा का चिकन शिजलं, गॅस बंद करण्याआधी 1 ते 2 चमचे साजूक तूप, टोमॅटोचे काही तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही तयार. मी हिला लच्छा पराठाबरोबर सर्व केली होती. मग तुम्ही काय ठरवताय, कशाबरोबर सर्व करणार आहात? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.